आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे हेअर केअर रूटीन वीकली कशी करते मी, तर पूर्ण बघा व्हिडिओ। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मला हेअर वॉश करायचे आहे, तर मी आज एक रेमेडी अप्लाय करणार आहे हेअरवरती, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्हाला दाखवते मी माझ्या केसांना कोणते रेमेडी अप्लाय करणार आहे आज। तर चला तर मग करूया रेमेडीला सुरुवात। तर मी सर्वात आधी माझे केसवरती बांधून घेते, कारण खूप मध्ये येतात। माझा डेली पण असं असतो, असा डेली पण वापरते। तर तुम्हाला दाखवते मी ॲलोव्हेरा तोडून आणते। आधी मी झाड लावलं आहे ॲलोव्हेराचं मोठंच, तर तिथून ॲलोव्हेरा तोडून आणते। तर मी सर्वात खालचं पान कापत आहे। बघू शकता किती मोठा आहे पान। तर मी त्याला आता 10 मिनिटं असाच उभं करून ठेवणार आहे। त्यातला जो पिवळा भाग असतो तो निघून जातो, विषारी असतो तो निघून जायला। बघा हे आहे दही, तर दही आणि हे पॅराशूट ऑइल। तर याच्यापासून मी आज एक रेमेडी बनवणार आहे, ॲलोव्हेरा, दही आणि पॅराशूट ऑइल। तर तुम्हाला दाखवते मी कसं बनवणार आहे ते। खूप छान आहे ही रेमेडी, खूप छान केस होतात ह्या रेमेडीने, सिल्की शायनी, आणि केसांमध्ये ते डॅन्ड्रफ असते ते सुद्धा कमी होतं आणि खूप छान केस होता। मला खूप आवडते ही रेमेडी, मी सारखे करत असते, दर रविवारी करत असते। तर मी आज तुमच्यासोबत तुम्हाला दाखवत आहे। तर बघा पूर्ण व्हिडिओ, खूप छान झाला आहे। हेअर वॉश पण केला आहे पुढे, आणि हेअर ड्राईंग पण केली आहे मी पुढे। तर बघू शकता जेल झाला आहे, त्यात मी आता दही टाकत आहे आणि कोकोनट ऑइल टाकत आहे, एक चम्मच टाकत आहे अंदाजे, आणि हे परत मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून फिरवून घेत आहे। तर बघू शकता असं आपलं हे क्रीम तयार झालं आहे। तर आता मी केसांना अप्लाय करते। तर थोडं पूर्ण स्कॅल्पला लावून घेत आहे, आणि पूर्ण स्कॅल्पला लावून झाल्यानंतर हेअर म्हणजे स्कॅल्पची थोडी मसाज पण करणार आहे। आणि लावून झाल्यावरती बांधून ठेवणार आहे, 15 मिनिटांसाठी ठेवायची आहे आपल्याला ही रेमेडी केसांवरती। आणि मग शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायचं आहे, म्हणजे वास येत नाही, आणि केस पण छान सिल्की शायनी, अजिबात तेलकट केस राहत नाही, खूप छान केस होतात। अशा प्रकारे मी मसाज करून घेत आहे। बघू शकता मागच्या साईडने पण मी पूर्ण क्रीम लावून मसाज करत आहे। तर अप्लाय करून झालं आहे, आता मी बांधत आहे। तर आता मी 15 मिनिटं ठेवत आहे। आमच्याकडे बघा किती पाणी पडत आहे, नाला फुल भरलाय, वाहत आहे चांगला खळखळ, खूपच पाऊस पडत आहे 2-3 दिवसापासून। तर 15 मिनिटं झाले आहे बघा, आता पाणी पण तपलं आहे। मी आता हेअर वॉश करायला जात आहे। तर सर्वात आधी मी जी रेमेडी केसांना लावलेली होती ती सर्व धुवून घेते आधी पाण्याने पूर्णपणे, म्हणजे माझे केस स्वच्छ निघतील आणि टाईम कमी लागेल, वास येणार नाही। त्यामुळे मी आधी सर्व केस धुवून घेते पाण्याने, नंतर मग तो शॅम्पू लागेल। तर मी पाण्यामध्ये आता शॅम्पू टाकत आहे। मी शॅम्पू लावताना असेच लावते, पाण्यामध्ये शॅम्पू टाकून, डायरेक्ट शॅम्पू नसते लावत केसांना, त्यात केमिकल असतात, ते डायरेक्ट केसांवरती लावले की ड्राय केस होतात, केस गळतात ना, त्याने मग असं पाण्यात लावल्याने केस गळत नाहीत।
मेकअप झाला आहे. आता हेअर ड्राय करत आहे, टॉवेल हेअर ड्राय. आधी असे कोरडे करून घेते केस रुमालने, टॉवेलने. तर जास्त नाही झटकत, आधीच केस खूप गळत आहेत. आता हे केस वाळायला 2 दिवस लागतील बघा, पाऊस चालू आहे. दमट राहतील आता 2 दिवस केस. तर हेअर कोम्बिंग थोड्या वेळाने करेन, आता खूपच ओले आहे केस. तर चला तर मग बाय. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.